नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाच्या मुळाशी जाणार आहोत जो हजारो वर्षांपासून सगळ्यांनाच गोंधळात टाकत आला आहे. विषय आहे स्वतंत्र इच्छाशक्ती, फ्री विल. पण आपण त्याला एका विशिष्ट चौकटीतून पाहणार आहोत. पाप आणि निर्मितीची अंतिम पूर्तता या तिघांचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे? आपल्याकडे एका धर्मशास्त्रीय विश्लेषणाचे काही महत्त्वाचे अंश आहेत आणि ते या विषयावर एक म्हणायला गेलं तर खूपच अनपेक्षित दृष्टिकोन मांडतात. आज आपलं ध्येय हेच आहे की ज्या स्वतंत्र इच्छाशक्तीमुळे पापाची शक्यता निर्माण होते, तीच निर्मितीच्या अंतिम ध्येयासाठी इतकी आवश्यक का आहे आणि या सगळ्या वैश्विक नाटकात क्रॉसची भूमिका नक्की काय होती? चला जरा खोलात जाऊन बघूया यात काय दडलंय. हो, आणि हा खरंच एक गुंतागुंतीचा विषय आहे. कारण बघा, स्वतंत्र इच्छाशक्ती ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी मानली जाते. पण त्याचवेळी ते सर्वात मोठं आव्हानही ठरतं, हो की नाही? कारण निवड करण्याच्या स्वातंत्र्यात चुकीची निवड करण्याची म्हणजे पाप करण्याची शक्यताही येतेच. आजची आपली चर्चा याच मूलभूत प्रश्नभोवती फिरणार आहे. म्हणजे देवाने पापाची शक्यता असलेली निर्मिती का केली आणि यामागे त्याचा अंतिम हेतू काय होता, हे स्रोत कसे स्पष्ट करतात ते पाहणं खरंच खूप रंजक ठरेल. बरोबर. चला तर मग या कथेच्या अगदी सुरुवातीला जाऊया आदामाकडे. या स्रोतांनुसार देवाने आदामाला एक परीक्षा दिली, पण आदामाने देवाऐवजी हव्वाला निवडलं, हे माहीत असूनही की याची किंमत मृत्यू असेल. पण या विश्लेषणातला जो मुद्दा मला सर्वात जास्त चक्रावून गेला तो हा आहे की जरी आदाम त्या परीक्षेत पास झाला असता, म्हणजे सैतानाच्या मोहाला बळी पडला नसता, तरीही त्याची स्वतंत्र इच्छाशक्ती अपूर्णच राहिली असती. हे कसं शक्य आहे? म्हणजे जिंकूनही तो अपूर्णच. हो, आणि हेच या विश्लेषणाचं केंद्र आहे. याचं कारण स्रोतामध्ये असं दिलं आहे की तोपर्यंत क्रॉसची स्थापना झालेली नव्हती. जर आदाम जिंकला असता तर तो केवळ एका आज्ञेचं पालन करणारा ठरला असता. पण त्याला देवाचं प्रेम किती खोल आहे, त्याचा न्याय किती परिपूर्ण आहे, याचा खरा अनुभव कधीच आला नसता. क्रॉस म्हणजे काय तर देवाच्या निस्वार्थ प्रेमाचं आणि न्यायाचं अंतिम प्रदर्शन. आणि त्या अनुभवाशिवाय आदामाची देवाबद्दलची समज आणि पर्यायाने त्याची स्वतंत्र इच्छाशक्ती ही कायम अपूर्णच राहिली असती. एक मिनिट थांबा. म्हणजे आदामाचं पाप होणं हे एक प्रकारे त्या मोठ्या योजनेसाठी आवश्यक होतं. हे ऐकायला खूपच विचित्र वाटते. विचित्र वाटू शकतं, पण या स्रोतांचा रोख त्याच दिशेने आहे. ते पापाचं समर्थन नाही करत आहेत, पण ते पापाला एका मोठ्या संदर्भात पाहतात. आदामाच्या पापाने काय झालं तर त्याच्या आत लपलेला एक दोष उघड झाला. तो दोष होता देवापेक्षा हव्वावर म्हणजे निर्मितीवर जास्त प्रेम करणं. त्याचं पाप हे त्या दोषाचं फक्त एक बाह्यरूप होतं. आणि ह्या स्रोतांनुसार देवाने केवळ अशाच परीक्षांना परवानगी दिली ज्या जिंकण्याच्या क्षमतेच्या आत होत्या. म्हणजे आदमाकडे ती परीक्षा जिंकण्याची पूर्ण क्षमता होती. पण मग योजनेचा भाग होता असं म्हणणं म्हणजे हे देवालाच पापासाठी जबाबदार धरण्यासारखं नाही का? या स्रोतांमध्ये या नैतिक समस्येवर काही स्पष्टीकरण आहे का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. या विश्लेषणात जबाबदार असणं म्हणजे कॉझिंग आणि परवानगी देणं म्हणजे अलाउइंग यातला फरक स्पष्ट केला आहे. देवाने पाप घडवलं नाही, पण त्याने पापाला घडण्याची परवानगी दिली. का? कारण स्वतंत्र इच्छाशक्तीचा तो एक अविभाज्य भाग होता. जर आदाम जिंकला असता तर देवाने आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी दुसरी कोणती तरी योजना वापरली असती. पण आदामाने पाप निवडल्यामुळे पूर्वनियोजित योजनेनुसार क्रॉसचा मार्ग उघडला गेला. त्याची निवड एक ट्रिगर पॉइंट ठरली असं म्हणू शकतो. आणि इथेच क्रॉसची भूमिका समोर येते. आपण सहसा क्रॉसकडे पापांची क्षमा करण्याचं एक साधन म्हणून पाहतो, पण हे स्रोत म्हणतात की त्याचा उद्देश त्याहून खूप मोठा होता. खरं तर देवाने निर्मिती सुरू करण्यापूर्वीच क्रॉसची योजना केली होती. ही कल्पनाच मुळात धक्कादायक आहे. म्हणजे क्रॉस हे पापावरची प्रतिक्रिया नव्हती, तर योजनेचा मूळ भाग होता. अगदी बरोबर. तुम्ही तो मुद्दा अचूक पकडलाय. इट फ्लिप्स दी एंटायर स्क्रिप्ट. क्रॉस हे पापांची क्षमा करण्याचं साधन आहेच, पण ते त्याचं दुय्यम कार्य आहे. त्याचं प्राथमिक कार्य आहे देवाच्या प्रेमाचा आणि न्यायाचा अंतिम पुरावा देणं. या प्रेमाच्या अनुभवाशिवाय कोणतीही निर्मिती, मग ती मनुष्य असो वा देवदूत, देवाच्या आज्ञांचं पालन मनापासून करू शकत नाही.
कारण आज्ञा फक्त प्रेमानेच निस्वार्थपणे पाळल्या जाऊ शकतात, भीतीने किंवा कर्तव्य भावनेने नाही, बरोबर ना? हो, म्हणजे प्रेमाशिवाय आज्ञापालन हे खरं आज्ञापालन नाहीच. ते फक्त एक यांत्रिक कृती आहे. तसंच कायचं. जेव्हा निर्मितीला क्रॉसद्वारे देवाचं ते निस्वार्थ निरपेक्ष प्रेम कळतं, की देव आपल्या निर्मितीसाठी स्वतःच्या प्राणांचं बलिदान देऊ शकतो, तेव्हा त्यांच्यातून पाप करण्याची शक्यताच नाहीशी होते. याचं कारण असं नाही की त्यांची क्षमता काढून घेतली जाते, तर याचं कारण असं आहे की त्यांची इच्छाच मरून जाते. ज्याने आपल्यावर इतकं प्रेम केलं त्याला दुखवण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. आणि म्हणूनच या लेखनानुसार क्रॉसद्वारेच निर्मिती आणि त्यांची स्वतंत्र इच्छाशक्ती पूर्ण होते. अरे वा, म्हणजे स्वतंत्र इच्छाशक्तीची पूर्तता म्हणजे निवड करण्याचं स्वातंत्र्य असणं नव्हे, तर प्रेमामुळे योग्य निवड करण्याची इच्छा निर्माण होणं. हे खूपच खोल विश्लेषण आहे. पण यामुळे एक दुसरा तितकाच महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. सैतानाने तर क्रॉसच्या खूप आधीच पाप केलं होतं. या स्रोतांमध्ये त्याचा उल्लेख त्याच्या मूळ नावाने म्हणजे हेलेल नावाने केलेला दिसतो. या नावाचा काही विशेष अर्थ आहे का? आणि मुख्य म्हणजे त्याला तर देवाच्या प्रेमाचा हा पुरावा मिळालाच नव्हता, मग त्याचा दोष काय? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि स्रोत यावर स्पष्टीकरण देतं. हेलेल म्हणजे प्रकाश देणारा किंवा सकाळचा तारा. तो देवाच्या सर्वात सुंदर निर्मितीपैकी एक होता. त्यालाही परीक्षा जिंकण्याची संधी होती, जशी इतर अनेक देवदूतांनी जिंकली. देवाने त्यालाही सहन करता येईल अशीच परीक्षा दिली होती, पण त्याने स्वतःच्या गर्वामुळे आणि इच्छेने पाप निवडलं. आणि त्याची निवड अंतिम होती याचा पुरावा म्हणजे क्रॉसच्या प्रखर प्रकाशानंतरही, देवाच्या प्रेमाचं अंतिम प्रदर्शन पाहिल्यानंतरही हेलेल पश्चाताप करत नाही. यावरून हे सिद्ध होतं की त्याची निवड बदलणारी नाही. क्रॉसने त्याचा आतला अंधार अधिकच उघड केला. थांबा, हे झाला गोंधळात टाकणारा आहे. ह्या स्रोतांमध्ये पुढे एक असा मुद्दा मांडला आहे की जर सैतानाने आता पश्चाताप केला तर देवाच्या निर्मितीची संपूर्ण योजनाच कोलमडून पडेल. म्हणजे सैतानाने पश्चाताप न करणं हे सुद्धा आता देवाच्या मोठ्या योजनेचा भाग बनला आहे. याचा अर्थ तर असा होतो की त्याची इच्छा नसतानाही तो देवाची योजना पूर्ण करत आहे. हे खूपच विरोधाभासी वाटतंय. हे विरोधाभासी आहे आणि म्हणूनच ते समजून घेणे महत्वाचं आहे. या विश्लेषणात असा दावा केला आहे की देवाची योजना इतकी मोठी आणि सर्वसमावेशक आहे की ती विरोधालाही स्वतःच्या पूर्ततेसाठी वापरून घेते. उदाहरणार्थ, या स्रोतांनुसार देवाच्या योजनेत शहीदांची म्हणजे मार्टर्सची एक निश्चित संख्या पूर्ण व्हायची आहे. जर सैतानाने पश्चात्ताप केला तर तो लोकांना छळणार नाही, मारणार नाही आणि त्यामुळे शहीदांची संख्या पूर्ण होणार नाही. परिणामी निर्मितीची पूर्तता अपूर्ण राहील. याचा अर्थ सैतानाचा पश्चात्ताप न करणं हा त्याच्या निवडीचा परिणाम आहे, पण देव त्या परिणामालाही आपल्या मोठ्या योजनेत समाविष्ट करून घेतो. इट्स अ माइंड बेंडिंग कॉन्सेप्ट. खरंच सैतानाची निवड अंतिम होती हे तर स्पष्ट झालं. पण देवदूतांच्या फौजेत केवळ सैतानच नव्हता. इतर देवदूतांचं काय, ज्यांनी पाप निवडलं नाही, ज्यांना पवित्र देवदूत म्हटलं जातं, त्यांच्या स्वतंत्र इच्छाशक्तीवर या सगळ्याचा काय परिणाम झाला? म्हणजे आदामाच्या पापांसाठी उभारलेल्या क्रॉसचा त्यांच्याशी काय संबंध? हा या विश्लेषणातला एक अतिशय सुंदर आणि महत्वाचा मुद्दा आहे. या लेखनानुसार क्रॉस जरी थेट मानवाच्या पापांसाठी असला तरी त्याचा एक अप्रत्यक्ष पण अत्यंत खोल परिणाम देवदूतांवरही होतो. जेव्हा देवदूत पाहतात की त्यांचा निर्माता सर्वशक्तिमान देव आपल्या एका लहानशा धुळीपासून बनवलेल्या निर्मितीसाठी म्हणजे मनुष्यासाठी स्वतःच्या प्राणांचं बलिदान देतो, तेव्हा सैतानाने त्यांच्या मनात पेरलेल्या शंकांचे ढग पूर्णपणे विरून जातात. कोणत्या शंका? सैतानाने त्यांच्या मनात काय पेरलं होतं? या स्रोतांनुसार सैतानाने अशी शंका निर्माण केली होती की देव स्वार्थी आहे, त्याच्या आज्ञा पाळायला कठीण आहेत, तो आपल्या निर्मितीवर खरं प्रेम करत नाही, तो फक्त स्वतःच्या गौरवाची पर्वा करतो. पण जेव्हा देवदूत क्रॉसवर देवाचं ते अथांग बलिदान पाहतात तेव्हा त्यांना देवाच्या निस्वार्थ प्रेमाची आणि परिपूर्ण न्यायाची खात्री पटते. त्यांना कळतं की देव असा आहे जो आपल्या निर्मितीसाठी स्वतःचं सर्वस्व देऊ शकतो. ही खात्रीच त्यांच्या स्वतंत्र इच्छाशक्तीला पूर्ण करते. त्यांच्या मनात पापाची शक्यता उरत नाही, कारण देवाच्या प्रेमाबद्दल त्यांच्या मनात किंचितही शंका राहत नाही. अरे वाह! म्हणजे क्रॉस फक्त मानवाच्या पापांपुरता मर्यादित नव्हता, तर तो एक वैश्विक संदेश होता, जो देवदूतांसाठीही तितकाच महत्त्वाचा होता. या दृष्टिकोनातून मी कधी विचारच केला नव्हता.
जसं की एका वडिलाने आपल्या दुसऱ्या मुलासाठी दिलेलं बलिदान पाहून पहिल्या मुलालाही आपल्या वडिलांच्या प्रेमाची खात्री पटावी, तसंच काहीसं. तुम्ही अगदी योग्य उदाहरण दिलं. स्रोतांमध्येही असाच काहीसा भाव आहे. क्रॉस जरी माणसासाठी असला तरी त्यातून दिसणारं देवाचं चारित्र्य, त्याचं प्रेम हे संपूर्ण निर्मितीसाठी एक आरसा बनतं. ते देवदूतांना दाखवून देतं की ज्या देवाची ते सेवा करतात तो खरोखरच प्रेमाचा सागर आहे. तर मग जर आपण हे सर्व मुद्दे एकत्र जोडले तर या सगळ्याचा अर्थ असा होतो का की देवाने मुळात अशी निर्मिती केली ज्यात पापाची शक्यता होती, कारण त्याचा अंतिम हेतू क्रॉसद्वारे आपलं प्रेम आणि न्याय संपूर्ण विश्वापुढे सिद्ध करायचा होता? हो, या विश्लेषणाचा संपूर्ण रोख अगदीच त्याच दिशेने आहे. स्वतंत्र इच्छाशक्ती देण्याचा अर्थच आहे पाप करण्याची शक्यता देणं, कारण निवडीचं स्वातंत्र्य तेव्हाच खरं असतं जेव्हा चुकीचा पर्याय निवडण्याचीही सोय असते. बरोबर. आणि जिथे शक्यता असते तिथे कधी ना कधी ते घडणारच आहे, हे अटळ आहे. त्यामुळे या विश्लेषणानुसार देवाने पापाला घडण्याची परवानगी दिली जेणेकरून तो क्रॉसद्वारे आपलं निरपेक्ष अथांग प्रेम सिद्ध करू शकेल. प्रेमाची खरी ओळख बहुधा त्यागातूनच होते. पण मग त्याला स्वतंत्र इच्छाशक्ती कसं म्हणता येईल जर तिचं अंतिम ध्येय देवाला निवडणं हे आधीच ठरलेलं असेल तर? हे स्वातंत्र्यासारखं वाटत नाही, उलट एका पूर्वनियोजित मार्गासारखं वाटतं. इथेच या स्रोतांमधला सूक्ष्म फरक समजून घ्यावा लागतो. ध्येय ठरलेलं आहे पण मार्ग लादलेला नाही. या विश्लेषणानुसार देवाला अशी निर्मिती हवी आहे जी त्याच्यावर भीतीने किंवा कर्तव्य म्हणून नाही तर प्रेमापोटी स्वेच्छेने प्रेम करते. पण खरं प्रेम करण्यासाठी समोरच्या व्यक्तीचं चारित्र्य, त्याचं प्रेम पूर्णपणे कळावं लागतं. क्रॉस हे ते माध्यम आहे जे देवाला तो जसा आहे तसा प्रकट करतं. जेव्हा निर्मितीला ते प्रेम कळतं तेव्हा ती स्वतंत्रपणे देवाला निवडते. निवड तिचीच असते, पण ती निवड देवाच्या प्रेमाने प्रेरित झालेली असते. त्यामुळे देवाने आदामाला निर्माण करण्यामागे एक मोठा वैश्विक हेतू होता. देवदूतांसह संपूर्ण निर्मितीची स्वतंत्र इच्छाशक्ती पूर्ण करणे आणि आपले प्रेम व न्याय संपूर्ण विश्वापुढे सिद्ध करणे. म्हणजे आदामाचं पाप आणि क्रॉसद्वारे त्याचं तारण हे केवळ मानवाच्या तारणापुरते मर्यादित नव्हते. ते सर्व देवाच्या एका मोठ्या वैश्विक योजनेचा भाग होते. आणि ही योजना निर्मिती सुरू होण्यापूर्वीच ठरलेली होती. क्रॉस हे निर्मितीच्या कथेत नंतर आलेलं एक ट्विस्ट नाही, तर ते कथेच्या केंद्रस्थानी आहे. अगदी बरोबर. हाच या स्रोतांचा अंतिम निष्कर्ष आहे. क्रॉस हे निर्मितीच्या सुरुवातीला नाही तर निर्मितीच्या केंद्रस्थानी आहे. द व्हेरी हार्ट ऑफ क्रिएशन. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की स्वतंत्र इच्छाशक्ती, पाप आणि प्रेम हे एकमेकांशी किती घट्ट आणि अनपेक्षितपणे जोडलेले आहेत. या स्रोतांनुसार पापाची शक्यता ही स्वतंत्र इच्छाशक्तीची एक अपरिहार्य किंमत आहे, पण त्या पापावर विजय मिळवण्यासाठी आणि निर्मितीला पूर्ण करण्यासाठी देवाने क्रॉसद्वारे स्वतःच्या प्रेमाचा अंतिम पुरावा दिला. आणि तो पुरावा केवळ मानवांसाठीच नाही तर संपूर्ण निर्मितीसाठी होता. थोडक्यात सांगायचं तर स्वतंत्र इच्छाशक्तीची खरी पूर्तता निवडीच्या अमर्याद स्वातंत्र्यात नाही तर देवाचे प्रेम पूर्णपणे समजून घेऊन भीतीने किंवा दबावाने नव्हे तर स्वेच्छेने आणि आनंदाने त्याला निवडण्यात आहे. आणि क्रॉस हे त्या समजुतीचे आणि त्या निवडीचे माध्यम आहे. आजच्या चर्चेच्या शेवटी ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो, जो या स्रोतांमधील एका वाक्याने माझ्या मनात निर्माण केला आहे. ते वाक्य आहे, स्वतंत्र इच्छाशक्तीची किंमत म्हणजे देवाचे सर्वस्व. एका निर्मात्यासाठी आपल्या निर्मितीच्या स्वातंत्र्याकरिता स्वतःचे सर्वस्व अर्पण करणे याचा खरा अर्थ काय असू शकतो? आपल्या निर्मितीच्या निवडीच्या स्वातंत्र्याला तो निर्माता स्वतःपेक्षाही जास्त महत्त्व देतो, असा याचा अर्थ होतो का? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.